अखेर चंद्रपूरमधील अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। काँग्रेसकडून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाकडून महापौर पदासाठी तर विजय वडेट्टीवार यांच्या गटाकडून उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। तर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महापौर कोणाचा होणार आणि कोणाची सत्ता बसेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। वेणुगोपाल यांच्याकडे बैठक झाली। महापौर हा माझ्या गटाचा राहील, उपमहापौर हा वडेट्टीवारांच्या गटाचा राहील आणि 2.5 वर्षानंतर त्यांचा महापौर होईल आणि माझा उपमहापौर राहील हे त्या ठिकाणी निश्चित झालं होतं। आणि त्या दृष्टिकोनातून आज फॉर्म भरण्याची तारीख होती। महापौरसाठी मी नामांकन अर्ज दाखल केले, उपमहापौरसाठी त्यांनी नामांकन अर्ज। पहिला 2.5 वर्ष तुमच्याकडे असणार आहे महापौर पद? पहिला 2.5 वर्ष आमच्या गटाकडे राहील किंवा त्यांच्या गटाकडे राहील असं नाही, म्हणजे वाट्याला जरी गेलं असलं तरी निवडून आलेले सदस्य सगळे आमचे आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे पहिला महापौर पद राहील। आज 5 वाजताचा वेळ आयुक्तांनी दिलेला आहे। 27 नगरसेवक त्या ठिकाणी आता काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील, उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील असा निर्णय हायकमांडने घेतलेला आहे। त्यामुळे आता कुठलीही काही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही असं माझं मत आहे।